धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच एकदा तु सभामध्ये आस्तो मुनिर्वृतः ब्राह्मणे क्षत्रिय वैश्य भ्रातृभिश्च युधिष्ठिराः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे उद्धवाने भगवान गोपाल कृष्णाला आपलं मत या ठिकाणी प्रगट केलं आणि सांगितलं की एक क्रियात व्यर्थ करी प्रसिद्ध हे भगवंता, एका कामामध्ये 2 कामं करणं अधिक श्रेयस्कर आहे. जो एका कामात 2 कामं करतो तो हुशार, जो एका कामामध्ये 10 कामं करतो तो त्यापेक्षा हुशार, जो एका कामात एकच काम करतो तो सामान्य, आणि जो एकही काम नीट वेळेवर करत नाही तो अधमाधम मानला पाहिजे. तेव्हा आता एका कामात 2 कामं असेल की एकीकडे आपल्याला युधिष्ठिराच्या यज्ञासाठी जायचे, पण हा राजसूय यज्ञ या ठिकाणी जरासंधाच्या वधाशिवाय शक्य नाही. म्हणून आपल्याला जरासंधाचा वधही करायचा आहे आणि राजसूय यज्ञही साधायचा आहे. या दृष्टीने आपण सर्व प्रकारची मोहीम तयार करावी. हे ऐकल्यावर कृष्ण प्रसन्न झाले. वारे वामणे उद्धवो बुद्धिसत्तमः. उद्धव हा बुद्धिमान होता आणि त्याची बुद्धी ही अत्यंत तल्लख आणि चपल अशा स्वरूपाची होती. याप्रमाणे त्यांनी सल्ला दिल्यानुसार भगवान गोपालकृष्ण सगळ्या सैन्य सागरासह सर्व स्त्रिया, त्याप्रमाणे मुलं बाळं नातू पणतू यांच्यासह हे निघाले आणि युधिष्ठिराच्या यज्ञासाठी म्हणून. आणि दुसरीकडे योजना अशी केली की आपण जावं युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या निमित्ताने त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या जरासंधाचा वध करायचा आहे तो आपल्याला युद्धात शक्य नाही, आणि म्हणून काय काय जिंकले ते पाहावं आणि त्यानुसार पुढची योजना करावी म्हणून भगवान निघाले. ज्याप्रमाणे भगवान म्हणाले, ठीक आहे, आता आपण जितोस्मी आत्मवता ते हम दुर्जयोग कृतात्मभिः. युधिष्ठिराच्या तिथे आल्याबरोबर या युधिष्ठिरांनी त्यांचं स्वागत केलं आणि सांगितलं की महाराज, आपण आता आमच्या सर्व प्रकारच्या या यज्ञाच्यासाठी सर्व सिद्धता केलेली आहे. सर्व प्रकारच्या दिशा जिंकण्यासाठी लोकांना पाठवलेलं होतं. त्यानुसार येते भ्रातरो राजन लोकपाला संभवा. माझ्या सर्व भावांनी कुणी पूर्व दिशा जिंकली, कुणी पश्चिम दिशा जिंकली. सहदेव दक्षिणस्यामा दिशा सहसुंजयैः. सहदेवानी दक्षिण दिशा जिंकली. त्यानंतर पश्चिम दिशा ही नकुल आणि नकुलानी जिंकली. त्याचप्रमाणे दिशी प्रतीचाम नकुलम मुद्देचाम सव्यसाचिनम. उत्तर दिशा ही प्रत्यक्ष अर्जुनाने जिंकली. प्राच्याम मृकोदर मत्स्यही कैकेयी सहमद्रकैः. आणि पूर्व दिशा ही प्रत्यक्ष वृकोदर भीमाने जिंकलेली आहे. याप्रमाणे आता फक्त अजातशत्रू भूरी द्रवण नृपयक्षते आणि लाखो रुपये सोनं नाणं दाग दागिने अलंकार, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या द्रविणं, सगळ्या प्रकारची संपत्ती या ठिकाणी ते घेऊन आलेली आहेत. यज्ञासाठी सगळी सिद्धता झालेली आहे. आता फक्त एकच गोष्ट राहिली, ती म्हणजे जरासंधाला जिंकू शकलेले नाहीत. हे ऐकल्यानंतर भगवान म्हणतात, ठीक आहे, आता एक काम करा. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू माझ्यासोबत चल. भीमाला सांगितलं, भीमा आपण ब्राह्मणाचा वेश धारण करायचा आहे. श्रुत्वा जितम जरासंधम नृपते ध्यायतो हरी. याप्रमाणे आपण ब्राह्मणाचा वेश धारण करू. भीम अर्जुना कृष्णो ब्रह्मलिंगधरा स्त्रिया. आपण 3 जण ब्रह्मवेश धारण करू, ब्राह्मणाचा वेश धारण करू आणि जरासंधाकडे जाऊ. याप्रमाणे ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि 3ही निघाले. आल्याबरोबर जरासंध नुकताच जेवणासाठी ताट मांडलेलं होतं आणि त्याची पूजा अर्चा वगैरे झालेली होती, यज्ञयाग झालेला होता. जरासंध मोठा धार्मिक होता तसा, आणि तो हातामध्ये श्वचांडाल घेऊन आलेला होता. श्वचांडाल पतित भूत वायसन्नम भूमौ निक्षिपेत यमोसी यमदूतोसी वायसोसी नमोस्तुते. म्हणून त्यांनी श्वचांडाल टाकला.
श्वचांडात टाकल्यानंतर अतिथीचे काही मिनिटं वाट पाहावी लागते. त्याप्रमाणे 5 मिनिटं थांबला. अतिथीची वाट पाहिली. तेवढ्यात कृष्ण, भीम आणि अर्जुन हे तिघही अतिथीच्या वेशामध्ये, ब्राह्मणाच्या वेशामध्ये त्याच्या दरवाजातून आत आल्याबरोबर या ठिकाणी स्वागत केलं त्यांनी. जरासंध म्हणाले, या या ब्रह्मवृंद हो, या बसा. पानं मांडलेलेच तयार आहेत. रांगोळ्या काढल्या आणि पाटं मांडले. एवढ्यात कृष्ण अर्जुनाकडे आणि भीमाकडे पाहतात. कृष्ण म्हणाले, हे राजा, तू मोठा उदार आहेस. तू दानधर्मामध्ये पटाईतेस, मला माहीत आहे. तू सगळ्या प्रकारचं दान आम्हाला देऊ शकतोस. परंतु आम्ही आता भुकेलेले नाहीत. आम्ही अन्नकांक्षी ब्राह्मण नाही. आम्ही ब्राह्मण आहोत, पण ब्राह्मणांनान्नकांक्षिणा. आम्ही अन्नकांक्षी ब्राह्मण नाहीत. जेवायला आणत म्हणले तुमच्याकडं. मग म्हणले, तुम्ही कशासाठी आलात? असं म्हणल्याबरोबर श्रीकृष्ण म्हणतात, युद्धनो देही राजेंद्र द्वंद्वशो यदि मन्यसे. तू जर आम्हाला देणार असशील तर आम्हाला द्वंद्वयुद्ध दे. असं म्हणल्याबरोबर त्यांनी चकित होऊन पाहिलं, अरे माझ्याबरोबर द्वंद्वयुद्ध करायला कोण आले? ब्राह्मण? अरे हे ब्राह्मण नाहीये. असं म्हणल्याबरोबर, अरे काळ्या, तू माझ्यासमोर आलास का? म्हणले, तू माझ्यासमोर द्वंद्वयुद्धासाठी आलास? अजिबात तुझ्याबरोबर द्वंद्वयुद्ध करणार नाही. युद्धातून तर तुला पराजित केलं. 18 वेळेला पळून गेलास म्हणले युद्धातून. तू माझ्याबरोबर युद्धाला टिकू शकणार नाहीस. अशा पळपुट्या माणसाबरोबर म्हणजे युद्ध करत नसतो. हा दुसरा कोण आहे? हा तर अर्जुन आहे म्हणले. याच्या तोंडावरचा, ओठावरचा अजून जार वाळला नाही. अजून आईचं दूध सुद्धा वाळलं नाही म्हणले याच्या तोंडावरचं. हा काय माझ्याबरोबर युद्ध करणार आहे? हाही युद्ध करायला मला योग्य नाहीये. हा भीम दिसतोय म्हणे, हा टिकला तर टिकेल म्हणे थोडा माझ्यासोबत. चामर्षितो मंदा युद्धम तर हि ददामि वाहा. हा फक्त माझ्याबरोबर काही काळ टिकू शकतो, म्हणून या भीमाबरोबर मग युद्ध करो. अर्जुनो न भवेत वेद्धा योद्धा भीमस तुल्य बलो मम. भीम थोडासा तुल्यबळ आहे. चला, म्हणून जेवण बाजूला ठेवलं आणि निघाले. एक गदा आपण घेतली, एक गदा भीमाला दिली आणि गावाच्या बाहेर आले. गावाच्या बाहेर आल्याबरोबर दोघांनी मोठ्या त्वेषाने युद्ध करायला सुरुवात केली. जग्नतुर्वजकल्पाभ्याम गदाभ्याम रणुदुर्मदौ मंडलानि विचित्राणि सभ्यम दक्षिणमेव च. दोघांनी ठो 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 युद्ध करायला सुरुवात केली. दोघंही गदा युद्धामध्ये प्रवीण होते. हा तर जरासंध मोठा शक्तिवान होता. भीमही तितकाच तुल्यबळ होता. 10,000 हत्तीचं बळ भीमाला प्राप्त झालेलं होतं. मंडलानि विचित्राणि कसे युद्ध करू लागले त्याचं वर्णन केलंय की दोघंही एकमेकांच्या गदेवर प्रहार करतायत. डोक्यावर प्रहार करण्याच्या, त्याचप्रमाणे छातीवर प्रहार करण्याच्या गडबडीत एकमेकाला बरोबर मार लागेल अशा पद्धतीने गर्र फिरतात आणि मार मारतात. गदा आपली फिरवून किंवा स्वतःला फिरवून त्याच्या डोक्यावर मार मारण्याचा प्रयत्न करू लागले आणि हा मार चुकवण्याचे प्रयत्न करू लागले. याप्रमाणे मंडलानी विचित्रांनी सभ्यम दक्षिणमेवच. कधी वरती उडतात, कधी खाली बसतात, कधी बाजूला फिरतात, कधी दक्षिण बाजूला, कधी उत्तर बाजूला, कधी डावीकडं, कधी उजवीकडं, कधी मंडल म्हणजे गोल गरगर फिरून ततच चटचटा शब्दो ठो 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 आवाज होऊ लागल्या. सगळ्या गावातले लोक ते युद्ध बघायला थांबले. त्याप्रमाणे गदेव क्षिप्तयो राजंतंतो हो. 2 हत्ती एकमेकाशी भेडावेत त्याप्रमाणे दिसू लागले. 2 हत्ती जसे मोठाले हत्ती बलाढ्य एकमेकांच्या अंगावर धावून यावेत आणि एकमेकांची संघर्ष करावा तसे दिसू लागले. आणि गदेच्या वेगाने एकमेकांना मार देऊ लागले. गदयो क्षिप्तयो राजंतंतयो रविदंतनो ते वै गदे भुजज जवेन निपात्यमाने. याप्रमाणे युद्ध सुरू झालं आणि शब्दस्तयो प्रहरतो रिभयो वासी. एकमेकांना जोरात प्रहार मारण्याचा प्रयत्न करतात. ते चुकवण्याचाही प्रयत्न दोघंही करतायत. करता 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 तयोरिवम प्रहरतो समक्षिक्षा बलौ जसो हो. दोघंही तितकेच तुल्यबळ होते. कुणीच हरेना, कुणीच मागे हटेना. करता करता एवं तयोर महाराज युद्धतो सप्तविंशतिः. 27 दिवस युद्ध झालं. 27 दिवस युद्ध झालं आणि या माराने, जरासंधाच्या माराने भीम मोठा बेजार झाला. त्याचा मार काही थोडा ताकदवान होता का? दोघांच्याही गदा एकमेकांना भिडल्यानंतर, मार लागल्यानंतर कधी पाठीवर, कधी छातीवर, कधी डोक्यावर मार बसायचा आणि आता क्लिन्न झाला. आणि 27व्या दिवशी रात्री दोघंही, संध्याकाळ झाली की युद्ध थांबायचं, सकाळ झाली की युद्ध सुरू व्हायचं. याप्रमाणे रात्र झाली. हे दोघंही कृष्ण आणि अर्जुनाच्या जवळ भीम आला आणि भीम म्हणला, देवा तुम्ही मला सांगा एकदा,
तुम्ही माझा बळी देण्यासाठी इथं आणलंय का? माझा बळी देणार आहेत का तुम्ही? असं म्हणल्यावर कृष्ण म्हणले, अरे काय झालं, काय झालं, तू माघार रे का फिरलास? नाही म्हणले, माझा बळी द्यायचा असेल तर मला आधीच सांगा की भीमा तुझा बळी द्यायचा आहे म्हणून. अहो काय म्हणले, त्या जरासंधाबरोबर युद्ध करता करता जर्जर झालो म्हणे मी, इतका मारतोय, इतके युद्ध कौशल्य वापरतोय, पण जरासंध मागं हटत नाही, काय करावं? न शक्तो हम जरासंधम निर्जेतुम युधे माधव, आता माझ्यात शक्ती नाही, मी युद्ध करू शकत नाही उद्या. असं म्हणल्यावर कृष्ण म्हणले, अरे काय भीमा, वेडायस म्हणले, तू तू नुसताच जे युद्ध करतो म्हणले त्या जरासंधाकडे पाहतो, गदेकडे पाहतो, माझ्याकडे जरा पाहत जा ना. म्हणजे तुमच्याकडे काय पाहू, आणि तुमच्याकडे पाहिल्यावर गदा डोक्यात बसलं मी काय करू म्हणले, डोक्याचे तुकडे होतील ना. अरे म्हणले तसं नाही, जरा युक्तीने माझ्याकडे पहा, मी आणि अर्जुन बाजूलाच उभे आहेत. असं म्हणल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्ध सुरू झालं आणि युद्धामध्ये मारता 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 अशा गर फिरता क्षणीच एक मोठी गिरकी घेतली आणि या वेळेला कृष्णाकडे पाहिलं. कृष्णाने हातात एक काडी घेतलेली होती आणि ही काडी अशी फाडल्याबरोबर तो म्हणला, हा असं होय, म्हणून त्याने ताबडतोब जरासंधाला खाली पाडलं. त्याचा एक तंगडी हातात घेतली आणि फाडली, टर 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 जरासंधाला फाडलं आणि दोन्ही बाजूला टाकलं. डावा बाजूला टाकला आणि उजवा भाग उजव्या बाजूला टाकला आणि बस देवा जिंकलो. अहो जिंकलो म्हणेपर्यंत तो जुळला आणि पुन्हा म्हणला, अरे भीमा ये युद्धाला. बाबा आला काय म्हणला. पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भीम थकून गेला, म्हणला कृष्णा आता मात्र मी युद्ध करू शकत नाही. कृष्ण म्हणले, अरे तू अर्धवटच पाहिलं. म्हणलं अर्धवट म्हणजे काय, पूर्ण पाहायला असतं तर तोपर्यंत जरासंध उठला असता, माझ्या डोक्यात गदा बसली असती. नाही म्हणले, तू नीट पाहत नाहीस म्हणले, अर्धवटच पाहतो, आज पहा म्हणले. याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच परिस्थितीमध्ये जरासंधाला खाली पाडलं आणि पाहिल्याबरोबर कृष्णाने ती काडी, दुसरी एक काडी घेतली, ती फाडली आणि उजवा भाग डावीकडं आणि डावा भाग उजवीकडं टाकला. हा 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 असं आहे का म्हणला. म्हणून ताबडतोब जरासंधाला खाली पाडून त्याची तंगडी, एक तंगडी, एक पाय, एक तोंडातला भाग, त्याप्रमाणे एक हात असा टर 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 फाडला. अर्धा अंग फाडलं आणि उजवा अंग डावीकडं आणि डावा अंग उजवीकडं टाकलं. पुन्हा त्याला वाटलं पुन्हा जुळतोय का काय काय, पाहिलं अरे नाही जुळला आणि मग मात्र आकाशातून पुष्पवर्षाव झाला. वा 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 गुदता पाटयावास शाखा निव महागजाहा. ज्याप्रमाणे एखादं झाड तोडावं हत्तीने, त्याप्रमाणे याला तोडून काढलं. असं का झालं होतं, त्याचं कारण त्यांनी सांगितलं की बालपणी त्याचा जन्म झाला. आपण बघितलं नवमस्कंदामध्ये, त्याचा जन्म झाल्यानंतर याच्या आईला असं वाटलं दोन शकलच जन्माला आले, ज्याप्रमाणे चिपळे असाव्यात त्याप्रमाणे हे शकल जन्माला आल्याबरोबर आईला वाटलं की आता आपले पतिराज आपल्याला रागवतील, म्हणून तिने उकिरड्यावर टाकलं आणि पुत्र झाला नाही म्हणून सांगितलं. झाल्यानंतर मेला म्हणे, झालाच नाही म्हणून सांगितलं, मृत झाला म्हणून सांगितलं आणि उकिरड्यावर टाकलं. उकिरड्यावर एक जरा नावाची राक्षसीण तिथून चाललेली होती. तिला फार मोठी चांगली विद्या येत होती. तिने ह्या पोराचे दोन भाग घेतले आणि जुळवलं की तो जुळला, म्हणून त्याला जरासंध, जरेन संधिते, जरेने ज्याला संधित केलं म्हणून त्याला जरासंध असं म्हणतात. याप्रमाणे त्याला तो तर उकिरड्यावर खेळू लागला. उकिरड्यावर खेळणारं पोरगं नागवं उघडं. शेवटी राजाला मुलगा नाही म्हणून लोकांनी विचार केला राजाने की आपण एका हत्तीच्या सोंडेमध्ये हार द्यावा आणि सांगावं की या हत्तीला की जा आणि ज्याच्या गळ्यात हत्ती माळ घालील तो राजा. याप्रमाणे सगळ्या लोकांनी आपापल्या गावातल्या लहान लहान पोरांना उभं केलं. उभा राहा म्हणले, उभा राहा. ते घाबरले पोरं, तरी उभा केलं. शेवटी हा हत्ती गावातल्या सगळ्या पोरांना नाकारून गावाच्या बाहेरच्या उकिरड्यावर आला. इथे हे पोरग खेळत होतं, त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली. त्याचं कारण असं आहे, शेवटी कर्मगत टारे नाही टरे. जे कर्मात असतं, जे आपल्या दैवात असतं ते कधीच जात नाही. त्याप्रमाणे हा खरा राजाचाच पुत्र होता, पण केवळ उकिरड्यावर पडला म्हणून तो लोकांना वाटलं भिकाऱ्याचा पोरगा आहे. पण शेवटी तो राजा झाला, तोच जरासंध. आणि म्हणून या जरेने त्याला संधित केलं, त्याला जुळवलं म्हणून तो जुळत होता. पण उलटं जुळवल्यानंतर, उलटं टाकल्यानंतर मात्र तो जुळत नव्हता. याप्रमाणे याला ठार मारल्याबरोबर आकाशातून पुष्पवर्षाव झाला. सहदेवम तत्तनयम, तेवढ्यात त्याचा पोरगा सहदेव नावाचा होता जरासंधाचा, तो आला आणि आल्याबरोबर भगवंताची स्तुती केली. भगवंतांनी सांगितलं, हे सहदेवा आता एक काम करा, जे राजे बंदिस्त आहेत त्यांना सोडा. या सगळ्या बंदिस्त राजांना सोडलं आणि
सहदेवाला भगवंतांनी राज्य दिलं. श्रीवत्सांगम चतुर्बाहुम पद्म गर्भारुणे क्षणम, आणि भगवंताची त्यांनी स्तुती केली. सगळ्या राजांनी भगवंताची स्तुती केली. यावेळेला राजे म्हणतात, हे देवा, नमस्ते देवदेवश प्रपन्नार्थी हरव्यय प्रपन्नाय पाहिन कृष्ण निर्विण्णान घोर संस्कृते. हे भगवंता, आपण या घोर संस्कृतीपासून वाचवणारे आहात. आपण प्रपन्नार्थी हरा, जे आरती म्हणजे जे अत्यंत दुःख आर्त त्यांनी पीडित आहेत, दुःखार्तानाम श्रमार्तानाम, जे श्रमार्थ आहेत, जे दुःखार्थ आहेत, जे शोकार्थ आहेत, त्यांना तुम्ही मुक्त करता. आणि देवा, आणि या वेळेला राजांनी जो शब्द वापरलाय म्हणून आपण पुन्हा कृष्णाची स्तुती करताना तेच शब्द वापरतो. कोणते? कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे राजाने वापरलेले शब्द आहेत. हे राजे सगळे म्हणाले कृष्णाय वासुदेवाय. इथे वासुदेव शब्द वापरलाय. हे कृष्णा, हे वासुदेवा, हे हरी, हे परमात्मा, प्रणत क्लेशनाशाय, सर्व प्रकारच्या क्लेशांचं तुम्ही निर्दालन करता, सर्व प्रकारचे क्लेश आपण नष्ट करता. आणि तुम्हाला हे गोविंदा तुम्हाला नमस्कार असो, हे जगतपालका तुम्हाला नमस्कार असो, म्हणून सर्व राजांनी नमस्कार केला. यानंतर भगवान म्हणतात, अद्य प्रभृती ओ भूपा मय्या आत्मनखिलेश्वरी. भगवंतांनी सांगितलं, हे सहदेवा, या सगळ्या राजांना घ्या आणि चला, आता आपल्याला युधिष्ठिराच्या यज्ञासाठी जायचे. याप्रमाणे युधिष्ठिरांनी इंद्रप्रस्थ नावाची नगरी स्थापन केलेली होती. खांडव वन याचं दहन केलं होतं आणि इंद्रप्रस्थ स्थापन केलं होतं. तिकडे जायचे म्हणून सगळे राजे आणि स्वतः सहदेव हे सगळे निघाले. आणि पार्थाभ्याम संयुक्त प्राय सहदेवन पूजित. ज्याप्रमाणे सहदेवानी पार्थाची पूजा केली, अर्जुनाची केली, भीमाची केली, आणि सगळेजण तिथून निघाले. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते आल्याबरोबर शुकोवाच इत्युक्त्वा यज्ञ एकाले वव्रयुक्तान सदृत्विजाः कृष्णानुमोदित पार्थो ब्राह्मणान ब्रह्मवादिनाः. कृष्णाने, त्याचप्रमाणे भीमानी आणि अर्जुनानी हा पराक्रम केल्याचं सगळ्या लोकांना कळालं. सगळ्या लोकांनी त्यांचं स्वागत केलं, भीमाचं स्वागत केलं, त्यांचा जय जयकार केला, कृष्णाचा जय जयकार केला. आणि न हे कस्या द्वितीयस्य ब्रह्मण परमात्मनः. या ठिकाणी आणखी एक मुद्दा सहज जाता सांगतो की कृष्णाच्या स्तुतीच्या वेळेला सुद्धा सहज बोलताना हे भागवतकार विज्ञान बोलतात. कसं विज्ञान सांगतात पहा. त्यांनी वर्णन केलंय की कर्मभिर वर्धते तेजो रसते यथा रवे. हे ज्याप्रमाणे आता एक उदाहरण दिलंय फक्त, पण उदाहरण सुद्धा वैज्ञानिक आहे. उदाहरण काय दिलंय? कर्मभिर वर्धते तेजो रसते यथा रवे. ज्याप्रमाणे रवी म्हणजे सूर्य, सूर्याचं तेज उदयाच्या वेळेला कमी, अस्ताच्या वेळेला कमी असं नसतं. अस्त आणि उदय याही वेळेला तेवढंच तेज असतं जेवढं दुपारी असतं. म्हणजे पहा, आज आपल्याला काय वाटतं की त्यावेळेच्या लोकांना काय माहीत होतं, त्यांना वाटत असेल सकाळच्या वेळेला तेज कमी असतं, संध्याकाळी कमी असतं. आपण सुद्धा म्हणतो आता सूर्याचं ऊन कमी झालंय. अहो, कमी झालेलंच नसतं. सूर्य कधीच कमी होत नाही आणि अधिक होत नाही. हे विज्ञान आहे. म्हणजे सहज जाता जाता सुद्धा कृष्णाची स्तुती करताना वैज्ञानिक भाषा कशी बोलतात एवढंच मला सूचित करायचे. कर्मभिर्वर्धते तेजो रसते यथा रवे न वै तेजित भक्तानाम ममाहमिति माधव. याप्रमाणे भगवंताची स्तुती केली आणि सगळे म्हणाले, हे देवा, आता या युधिष्ठिराच्या यज्ञासाठी किती लोक जमा झाले होते या इंद्रप्रस्थामध्ये. या ठिकाणी द्वैपायन व्यास आले होते, त्यात भरद्वाज आले, सुमंतू आले, गौतम आले, असित आले, वसिष्ठ आले, चवर आले, कण्व आले, मैत्रेय आले, त्याचप्रमाणे कवशस्त्रिता, त्याप्रमाणे अत्री आले, विश्वामित्र आले, वामदेव आले, सुमती, जैमिनी, त्याचप्रमाणे पैल, पराशर, गर्ग, वैशंपायन, अथर्व, कश्यप, धौम्य, प्रत्यक्ष भार्गव, राम सुद्धा आले, आणि आसुरी नावाचे धन्वंतरीचे शिष्य आले. त्याप्रमाणे वितिहोत्र आले, मधुच्छंद आले, त्याप्रमाणे कृतव्रण आले. आणि या सर्वांना द्रोण, भीष्म, कृप हे तर आलेच आले. आणि या सर्वांचं स्वागत युधिष्ठिराने मोठ्या सन्मानाने केलं. धृतराष्ट्र आपल्या सर्व मुलांसह आला. धृतराष्ट्र सहसुतो विदुरश्च महामती, विदुर आले महामंत्री. याप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, त्याचप्रमाणे देव, दानव, सर्व प्रकारचे मानव, राजे, रजवाडे हे सगळे या ठिकाणी उपस्थित झाले. आणि काय सगळीकडे महोत्सवाचं वातावरण, सगळीकडे तोरणं लावलेले, चंदनाचे सडे टाकलेले, त्याप्रमाणे आंब्याचे तोरणं लावलेले होते. तसेच सर्वत्र धूप आणि दीप, आगरू यांनी सुगंध वातावरण झालेलं होतं. त्याचप्रमाणे केळीचे स्तंभ उभे केलेले होते. सर्वत्र
फुलांचे हार लावलेले होते. हे मा केलोपकर्णा वरुण से यथा पुरा. सगळीकडे चम 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 नगरी चमकत होती. आणि इंद्रादयो लोकपाला विरंची भुंजुहा. इंद्रादिक लोकपाल आले, अहो सिद्ध आले, गंधर्व आले, विद्याधर आले, आपल्या सर्व गणासह आले. सगणा सिद्ध गंधर्व विद्याधर मोहरगाहा. म्हणून यक्ष रक्षांसी खग किन्नर चारणाहा. चारण, किन्नर, खग, नग, राजा, राजवाडे, मोठमोठे रजवाडे, त्याचप्रमाणे राजसूय समाव्यूह, या राजसूय यज्ञासाठी या ठिकाणी सर्व जमा झाले. आणि सर्वांचं स्वागत या ठिकाणी युधिष्ठिरांनी आणि त्यांच्या सर्व भावांनी मोठ्या प्रेमाने केलं. सर्वांना स्थान दिलं. प्रत्येकाच्या स्तराप्रमाणे प्रत्येकाचं स्थान प्रत्येकाला ग्रहण करायला लावलं. त्याप्रमाणे त्यांची पूजा केली, स्थान ग्रहण करायला लावलं. आणि राजसूयेने विधिवत प्राचीमेवामराहा, त्याप्रमाणे आता राजसूय यज्ञाला सुरुवात करायची. यावेळेला युधिष्ठिरांनी सकाळीच या ठिकाणी सोन्याच्या नांगरांनी भूमी नांगरली आणि अपूजयन महाभागान आणि सर्व प्रकारची पूजे अर्चेची तयारी केली. आता महत्वाची गोष्ट राहिली म्हणजे अग्रपूजा करणे. सर्वात पहिली पूजा कोणाची करायची? सामान्य सत्कार झाले, सामान्य प्रकारच्या पूजा झाल्या, सगळं झालं. आता मुख्य म्हणजे अग्रपूजा, वैशिष्ट्यपूर्ण पूजा. सगळ्या प्रकारच्या लोकांच्या द्वारे ही पूजा होत असते. याप्रमाणे सदसा ग्रहण वै मृषंतम समासदाहा. याप्रमाणे सगळ्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे, सगळ्यात मोठा कोण आहे, त्याची अग्रपूजा करायची. याप्रमाणे अर्हती हेचुत श्रेष्ठम भगवान सात्वतांपती. सगळेजण म्हणाले, अहो या ठिकाणी मोठे मुनी आलेत, त्याप्रमाणे मुनिवर आलेत, सगळ्या प्रकारचे ऋषी आलेत, देव आले, गंधर्व, दानव, चारण, पन्नग, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे ऋषी, महर्षी, राजर्षी, देवर्षी हे सगळे आलेले आहेत. आता यापेक्षा सर्वात म्हणजे श्रेष्ठ कोण आहे याचा विचार करा. मग ज्ञानाने कोण श्रेष्ठ आहे? ज्ञान श्रेष्ठ पाहिजे. ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध अशा प्रकारचे सगळे लोक होते. आता याच्यामध्ये मोठे कोण? श्रेष्ठ भगवान सात्वतांपती. सगळे म्हणले, अहो भगवान गोपाल कृष्ण सगळ्यात श्रेष्ठ आहेत, सात्वतपती असणारे भगवान श्रेष्ठ आहेत. आणि यावेळेला सगळ्यांनी होकार दिला. त्याचप्रमाणे यावेळेला सहदेव म्हणजे जरासंधाचा पुत्र समोर आला आणि त्यांनी सांगितलं, भगवान गोपाल कृष्ण हे यांचा अग्रपूजेचा मान आपण स्वीकारला पाहिजे, त्यांचीच अग्रपूजा केली पाहिजे असं माझं मत आहे. आणि भगवान गोपाल कृष्ण हेच अग्रपूजेसाठी योग्य आहे असं म्हटल्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, स्वागत केलं. कोणी पुष्पवर्षाव केला. सर्व भूतात्म भूताय कृष्णाय अनन्य दर्शने. भगवान गोपाल कृष्ण म्हणजे ईश्वर आहेत, सर्व भूतांचे पालक आहेत, चालक आहेत, जगन्नायक आहेत. याप्रमाणे तच्छ्रुत्वा तृष्टी उत्सर्गे साधू सात्विक सत्तमाहा. सगळ्यांचं एकमत झालं. अहो मोठमोठे लोक आले होते, सगळ्यांना कृष्णाचं महत्व माहीतच होतं. सगळे म्हणले, हो बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि आणा म्हणे पूजेचं सामग्री आणा. सगळ्या प्रकारचे उपायजन आणले, त्याचप्रमाणे पूजेची सामग्री आणली, त्याचप्रमाणे कपडे लत्ते अलंकार दाग दागिने सगळं आणलं. वासोबी पीत कौशय येईल, सगळे रेशमी वस्त्र आणले, सगळ्या प्रकारचे अलंकार आणले, महाधनही. आणि राजा समोर आला. अर्हित्वा श्रुपूर्णाक्षो नाशक समवेक्षितुम. आणि सगळ्यांनी जय जयकार केला. कृष्णाच्या नावाचा जय जयकार झाला. इत्थम निशम्य दमघोष स्वपीठा. आणि सगळ्यांचा जय जयकार झाल्याबरोबर आता पूजेला सुरुवात करणार. एवढ्यात दमघोष सुता, या ठिकाणी दमघोषाचा पुत्र शिशुपाल हा उठला. सगळे शांत बसलेले होते, सगळ्यांनी त्याला मान्यता दिलेली होती आणि सगळ्यांचं लक्ष भगवान गोपाल कृष्णाकडे लागलेलं होतं. भगवान गोपाल कृष्ण त्या ठिकाणी आसनावर आरूढ होऊन बसलेले होते. तेवढ्यात तो आपल्या जागेवरून उठला. उत्थाय कृष्ण गुणवर्णन जात मन्युः. कृष्णाचं गुणवर्णन ऐकल्याबरोबर याला जे राग आला, इतका क्रोध आला. काय म्हणले, कोणाचं गुणवर्णन करता म्हणले तुम्ही? आणि तो उठला आणि मोठ्या हातवारे करून बोलू लागला. उच्छिप्य बाहुमी दमाह सदस्य मर्षी. लोक हो ऐका, असं म्हणून त्याने हातवारे केले. लोक हो ऐका, तुम्ही काय बोलताय, माझं मत ऐका. संशयावयन भगवते परुषान्यभीतः. तुम्ही कोणाचं गुणवर्णन करता, कोणाला मोठं म्हणता हो म्हणले तुम्ही? अहो इथे मोठमोठे वृद्ध आहेत. अहो भीष्माचार्यासारखे वृद्ध या ठिकाणी आहेत. भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, यासारखे मोठे आचार्य आहेत. व्यास आहेत, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष भार्गव राम आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी विश्वामित्र आहेत, वामदेव आहेत, पराशर आहेत, कश्यप आहेत, धौम्य आहेत, त्याचप्रमाणे वितिहोत्र आहेत. इतके एवढे सगळे लोक असताना अहो धृतराष्ट्र आहेत, विदुर आहेत आणि द्रोण आहेत, भीष्म आहेत, कृपाचार्य आहेत, एवढे सगळे जैमिनी आहेत, कवी आहेत, एवढे सगळे मोठमोठे लोक सोडून
बरं देव आहेत, मोठमोठे इंद्रादिक देव आलेले आहेत, आणि यांना सोडून तुम्ही या कृष्णाला काय महत्व देता? अहो सदसस्पते सर्वे कृष्ण संमतोर हणे. अहो हा कृष्ण म्हणजे कोण? हा कृष्ण म्हणजे नावाप्रमाणेच काळ आहे. त्यांनी बोलायला सुरुवात केली. हा नावाप्रमाणे काळ आहे, हा नावाप्रमाणेच वाकडा आहे, हा कृष्ण आहे. अहो कोणी म्हणती नंदाचा, कोणी म्हणती वसुदेवाचा. अहो याच्या आईबापाचा पत्ता नाही. याचा आईबाप कोण सांगा बरं? कोणी म्हणतं नंदाचा आहे आणि कोणी म्हणतं वसुदेवाचा आहे. याच्या धड आईबापाचा पत्ता नाही. त्या कृष्णाला काय महत्व देता? याच्या कुळाचा पत्ता नाही. कोणत्या कुळाचा आहे? हा ना क्षत्रिय आहे, कोणी म्हणतात गवळी आहे, कोणी म्हणतात क्षत्रिय आहे. कशाचा क्षत्रिय हो म्हणले? बरं क्षत्रिय असले तरी याला काही राज्य आहे का? याला काही छत्रचामर आहे का? याला काही राज्याची गादी आहे का? नाही. अहो राज्या भ्रष्ट झालेला आहे. बरं एवढंच नव्हे तर आपल्या लौकिक जीवनातून त्यांनी समुद्रामध्ये जाऊन शरण गती पत्करली, समुद्रात गेलाय, म्हणजे गावाबाहेर राहतो. आणि गावाबाहेर ज्याला गावाच्या बहिष्कृत केलंय, गावाबाहेर राहायला म्हणजे गाव बहिष्कृत केलं, मग गाव बहिष्कृत ज्याला केलंय तो काही फार सन्मानाचा आहे का? अहो याला कुठला सन्मान आला? याला सर्व लोक बहिष्कृत, सगळ्या लोकांच्या मधून हा बहिष्कृत झालेला आहे, गावाच्या बाहेर जाऊन राहिलेला आहे. तपो विद्याव्रत धरान, याला काही ज्ञान आहे का? याला तप नाही, याला विद्या नाही. त्यांनी काय तपश्चर्या केली? याला काय ज्ञान आहे? अहो ज्ञान विध्वस्त कल्मशान. अहो सखा मारिला अहम मामा, याने आपल्या मामाला मारलं. याच्यासारखा तर दुष्ट कोणी नाही. आईच्या भावाला कोणी मारेल का? सखा मारिला अहम मामा, याने नाथांनी म्हटलंय अहम मामा. मामा म्हणजे अहंकार रूपी मामा मारला असं नाथ म्हणतात. नाथ प्रत्येक ठिकाणी रूपक दाखवतात. याप्रमाणे ज्याने आपल्या मामाला मारलं. अहो स्त्री हत्या कोणी करील का? अहो यांनी पुतनेचा वध केला म्हणे, स्त्रीचा वध केला. अहो स्त्रीचा वध कोणी करील का? स्त्री वधार नाहीये, त्याप्रमाणे आपले नातेवाईक वधार नाहीयेत. आणि यांनी मामाला सोडलं नाही, यांनी स्त्रीला सोडलं नाही. यथा काका पुरोडाश्रम सपर्याम कथम रहती. अहो याला कुळाचा पत्ता नाही, गोत्राचा पत्ता नाही. याला दारू पिणारे लोक आहेत हे, यांना कर्म नाही, यांना धर्म नाही. ह्या आचार भ्रष्ट आहे, आचार भ्रष्ट, विचार भ्रष्ट, कर्म भ्रष्ट असे हे लोक आहेत म्हणले. यांच्या नादी काय लागतात? त्यांना कोण अग्रपूजेचा मान कशाला देता? अहो यथा काका पुरोडाशम. अहो याला अग्रपूजेचा मान देणं म्हणजे एखाद्या कावळ्याला यज्ञाचा भाग अर्पण करण्यासारखा आहे. पुरोडाश म्हणजे यज्ञामध्ये समर्पित करण्यात येणारं जे आहुती असते, तो जो आहुतीचा भाग आहे, भात वगैरे, दूध आणि भात कालवून जो आपण घालतो, तो भात जर कावळ्याने खाल्ला तर जसा या ठिकाणी तो भात किंवा त्या ठिकाणी तो विटाळला जातो, तो त्या ठिकाणी योग्य ठरत नाही. त्याप्रमाणे कावळा हा जसा असतो त्याप्रमाणे हा कावळ्यासारखा काळा आहे. आणि दुसरं म्हणजे कावळा ज्याप्रमाणे यज्ञातील हविर्भागासाठी योग्य नव्हे, तो हविर्भाग या ठिकाणी विटाळून जातो, तो वाईट होतो. त्याप्रमाणे याला अग्रपूजेचा मान देणं म्हणजे कावळ्याला पुरोडाश समर्पित करण्याप्रमाणे. वर्णाश्रम कुलोपेदा सर्व धर्म बहिष्कृता. याला वर्ण नाही, याला कोणत्या प्रकारची जात नाही, धर्म नाही. त्याचप्रमाणे तो गावाच्या बाहेर बहिष्कृत केलेला आहे. अहो गावाच्या बाहेर जाऊ द्या, सर्व धर्म बहिष्कृत. या सगळ्याचे दुसरे अर्थ सुद्धा आहेत बरं का. सर्व धर्म बहिष्कृत, बरोबर आहे. देवाला कोणता धर्म नाही, तो सगुण, तो निर्गुण, निराकार, निर्विकार आहे. तो कोणत्या धर्मामध्ये बसत नाही. म्हणून भगवान हा स्वतः निर्गुण, निराकार, निर्विकार आहे. सगळ्यांच्या पलीकडचे, सगळ्या लोकांच्या पलीकडचे, सर्व लोकांच्या पलीकडे असणारे भगवान आहेत. स्वैरवर्ती गुणैर्हीना. हा स्वैरवर्ती आहे आणि गुणैर्हीना, त्याला कोणताच गुण नाही. आणि दुसरीकडे अर्थ कोणता आहे? गुणैर्हीना. बरोबर आहे. भगवान कसे आहेत? ते निर्गुण, निराकार, निर्विकार, गुणहीन आहेत. याप्रमाणे सपर्याम कथम अर्हती, तो त्याच्या पद्धतीने विचार करतो. तो म्हणतो याला गुण नाही आहेत, म्हणजे हा सगळा दोषयुक्त आहे, कोणत्या प्रकारच्या गुणांनी युक्त नाहीये. तथा ययाती नैषाम हि कुलम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांना छत्र नाही, यांना चामर नाही. ययातीनी शाप दिल्याप्रमाणे, शाप दिल्यामुळं यदूला कुठल्याही प्रकारचं छत्र, चामर आणि गादीचा अधिकार नाही. म्हणून कुलम शब्दम सद्भिर बहिष्कृतम, म्हणून याला बहिष्कृत केलेलं आहे. वृथापानरतम शाश्वत. दारू पिणारे, वृथापान म्हणजे दारू पिऊन नुसत्या धुंद राहणारे हे लोक आहेत. यांना धर्म नाही, यांना कर्म नाही, यांना मोठेपणा नाही, यांना लौकिक नाही. आणि म्हणून ब्रह्मर्षी सेवितान देशान निद्वैत ब्रह्मवर्चसाम समुद्रम दुर्गमाश्रित्य बाधन्ते दस्यव प्रजा. ज्याप्रमाणे एखादा दस्यू, एखादा चोर जसा राहतो, आणि यांनी बालपणी सगळ्या चोऱ्याच केल्यात म्हणे, याला चोरीचा फार नाद आहे, हा चोर आहे, हा
चोर असल्यामुळंच तो गावाच्या बाहेर जाऊन राहिलेला आहे. एवमादिन्य भद्राणी बभाषे नष्टमंगला. नष्टमंगल, नष्टमंगल म्हणजे काही स्नान नाही, संध्या नाही, पूजा नाही, अर्चा नाही, मांगलिक कृती नाही, असा हाय. सगळे लोक थकीत झाले, थक्क झाले. म्हणले काय हो, म्हणले कृष्ण कसे काय गप्प बसले, हा काय बोलतोय, बडबड 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 करतोय. तेवढ्यात भीमाला राहवलं नाही, भीम धावत आला. कृष्ण म्हणले थांब थांब थांब, आताच काही मारायचं नाही याला. कर्णोपिधाय निर्जय. लोक म्हणले बस, आमच्या कानाने ऐकवत नाही, कृष्णाबद्दल एवढं वाईट बोलतोय, आमच्या कानाने ऐकवत नाही. निंदा भगवत शृण्वन् तत्परस्य जनस्य वा. हो, कृष्णाची निंदा कशी ऐकणार. इतक्यात या ठिकाणी भीमाला कृष्णाने थांबवलं आणि सगळे लोक म्हणले का कृष्ण गप्प बसून काय करतायत कृष्ण. कृष्ण फक्त मोजत होते, 1 2 3 4 5. काय मोजायलेत म्हणले कृष्ण. असं करत करत 99 म्हणले आणि 100 असं बोलल्याबरोबर पुन्हा तो काहीतरी शिबी दिली कृष्णाला की समुद्रम दुर्गमाशित्य. हा भ्रष्ट आहे, नष्टमंगल आहे असं म्हणल्यावर 101वा अपराध झाल्याबरोबर कृष्णाने ताबडतोब हातात चक्राला आज्ञा दिली. चक्र आलं आणि भगवंताने आपल्या चक्राने तथा पांडुसुता क्रुद्धा याप्रमाणे आपल्या शुशपालू जिघांसभा याप्रमाणे क्षरक्षुरांत चक्रेण जहारा पततो रिपोह. ताबडतोब या आपल्या सुदर्शन चक्राने याचं मस्तक बिलक करून टाकलं. ताबडतोब त्याचं मस्तक बिलक झाल्याबरोबर तिथे प्रचंड प्रमाणामध्ये रक्तपात झाला. सगळे लोक पळाले, जे याच्या बाजूचे होते ते सगळे पळाले. कोलाहल झाला. अरे 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 काय झालं काय झालं काय झालं. हो, त्याला ठार मारलं, शिशुपालाला ठार मारलं. शब्द कोलाहलोप्यासी शिशुपाले हते महान. त्याचे साथीदार सगळे पळाले. चला रे पळा म्हणले, आपली या ठिकाणी काही गत नाही, खरी नाही. याप्रमाणे सगळे पळून गेले आणि आकाशातून पुष्पवर्षाव झाला आणि याची ज्योत भगवंताच्या ज्योतीमध्ये विलीन झाली. हे सगळ्या लोकांच्या समोर सर्वांनी पाहिलं. गोपाल कृष्ण भगवान की जय याप्रमाणे सगळ्यांनी पाहिलं. अहो असं का झालं म्हणले, त्याचं कारण त्यांनी सांगितलं की शिशुपाल जेव्हा जन्माला आला होता त्यावेळेला त्याला 3 डोळे होते. काही काही पुराणामध्ये वर्णन असे की 4 हात होते असं वर्णन आहे. महाभारतामध्ये वर्णन असे 4 हात होते, पण काही पुराणामध्ये वर्णन आहे की 3 डोळे होते. त्याला 3 डोळे होते आणि ही त्याची आई जो येईल त्याला दाखवायची, पाहणं त्याला 3 डोळे, त्याला 3 डोळे. याप्रमाणे नारद एके दिवशी आले. नारद म्हणले का हो, म्हणले काय झालं. म्हणले काही नाही, याला 3च डोळे आहेत हो म्हणले, बाकीच्यांना 2 डोळे असतात, त्यांना 3 आहेत. नारद म्हणले अहो हे पहा, ज्याच्या मांडीवर तू याला देशील आणि याचा डोळा जाईल त्याच्यापासून याला मृत्यू आहे. असं ऐकल्याबरोबर ही जो येईल त्याच्या मांडीवर द्यायची, जो येईल त्याच्या मांडीवर द्यायची. ते बोलतात कृष्ण आले. हा आत्याचा मुलगा. हा कृष्ण आल्याबरोबर का ग म्हणले, आत्या तुला मुलगा झालाय म्हणे. हो म्हणे, बघू दे. म्हणून कृष्णाने मांडीवर घेतल्याबरोबर त्याचा डोळा गेला. एकदम तो डोळा कमी झाला आणि 2च डोळे राहिले. एकदम ती म्हणली कृष्णा याला मारू नको रे बाबा. कृष्ण म्हटलं म्हणजे का. अहो या लहान मुलाला मी कशाला मारेल, तू माझ्या मांडीवर दिलंस, मी काय मारायला दिलं का. नाही म्हणले, असं नाही, मला नारदाने असं असं सांगितलं. कृष्ण म्हणाले पा तुला मी असं वचन देतो की याला मी तोपर्यंत मारणार नाही जोपर्यंत हा माझे 100 अपराध करणार नाही. जर यांनी 101वा अपराध केला तर मग मात्र माझ्या हाताने याचा मृत्यू पक्का ठरलेला आहे. म्हणून आईची जबाबदारी आहे, तुझी जबाबदारी आहे की तू याला माझे अपराध करायला देऊ नकोस. म्हणजे पहा, कृष्णाने खूप सुंदर संदेश दिलाय की आईवर जबाबदारी असते आपल्या मुलाला कसं घडवायचं, आपल्या मुलाला कसं चांगलं घडवायचं, याचा पूर्णपणे जबाबदारी आईवर आहे. आईने आपल्या मुलाला घडवावं, आईने आपल्या मुलाला योग्य शिक्षण द्यावं, प्रशिक्षण द्यावं, कोणाचे अपराध करू नयेत म्हणून सांगावं, गुन्हा करू नये म्हणून सांगावं. नाहीतर गुन्हे वाढतच जातात आणि शेवटी आपण म्हणतो की काय बघा ना याला असं असं झालं किंवा जवळच्याच माणसाने मारलं. त्याचं कारण आहे आईने का नाही नीट संस्कार केले. आईने जर संस्कार केले असते की तू कृष्णाचे अपराध करू नको, त्यांनी सांगितलं की आत्या तुझ्या मुलाला सांग की तू कृष्णाच्या वाटी जाऊ नको, कृष्णाचे अपराध करू नको, मी याला मारणार नाही, संपलं. तेव्हा आईवर जबाबदारी आहे अशी यातून एक सूचना आपल्याला मिळते. याप्रमाणे इथे त्याचा वध झाल्याबरोबर इकडे राजा म्हणतात की सगळ्यांनी आनंद व्यक्त केला, पुष्पवर्षाव झाला आणि त्याची ज्योती कृष्णामध्ये विलीन झाली. कारण हा शिशुपाल आणि वक्रदंत हे या जन्मातले कृष्ण वैरी म्हणून जन्माला आलेले कृष्णाचे या विष्णूचे द्वारपाल होते. पहिले झाले ते या हिरण्यकशिपू हिरण्याक्ष
नंतर रावण आणि कुंभकर्ण, आणि हा तिसरा जन्म आहे तो शिशुपाल आणि वक्रदंत. ज्याप्रमाणे ते शिशुपाल मुक्त झाला. यानंतर यांनी सगळ्या प्रकारची व्यवस्था आपल्या राजसूय यज्ञामध्ये केली होती. आता राजसूय यज्ञ जो सुरू झाला त्यामध्ये कोणाकोणाकडं काय काय काम होतं हे या ठिकाणी मोठं सुंदर सांगितलेले. पितामहस्य ते यज्ञ राजसूय महात्मना बांधवा परिचर्यां तस्यासन प्रेम बंधना. भीमाकडे काय काम होतं? अहो, भीमाकडे एक काम होतं, स्वयंपाकाकडे पाहणे, व्यवस्थित लोकांना जीव घालणे, सगळ्या लोकांचा स्वयंपाक व्यवस्थित तयार करणे, वेळेवर तयार करणे, चांगल्या पद्धतीने तयार करणे, जास्त वाया जाऊ द्यायचं नाही आणि कमी पडू द्यायचं नाही, आणि रुचकर तर अन्न झालं पाहिजे. भीमो महासनाध्यक्षो, ही सगळी जबाबदारी भीमावर. आणि म्हणून भीम हा स्वयंपाक करण्यामध्ये पटाईत होता. स्वयंपाकामध्ये पटाईत असल्यामुळं तो महासनाध्यक्षो, तो प्रमुख स्वयंपाकघराचं काम भीमाने बघायचं. याप्रमाणे भीमाकडे ती व्यवस्था दिलेली. धनाध्यक्ष सुयोधना. धनाध्यक्ष म्हणजे धनाध्यक्ष म्हणजे पैसा कोणाकडे म्हणले तो सुयोधना. दुर्योधनाकडे दिला होता म्हणले. कोषाध्यक्ष कोण? दुर्योधन. भीम एके दिवशी म्हणला, का हो म्हणले कृष्णा, तुम्ही चूक केली. म्हणले काय केलं? तुम्ही मला स्वयंपाकात टाकलं. मग काय चूक केली म्हणले. आणि आमच्या विरोधकाला, या दुर्योधनाला तुम्ही कोषाध्यक्ष केलं. मग काय होईल म्हणले. तो सगळा पैसा खर्चून टाकील ना म्हणले. तो आपण एवढं धन मिळून आणलं, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांच्यावरती आक्रमण करून त्यांना जिंकून त्यांच्याकडचं सोनं नाणं अलंकार दागिने मणी रत्न सगळं घेऊन आलोत, आणि हा धनाधन खर्च करेल म्हणले. याला काय म्हणले, धनाधन खर्च करायला काय कमी आहे. हा म्हणेल की बरं झालं यांना आत्ता निष्कांचन करून टाकावं. कृष्ण म्हणले हो बघ म्हणले, तू आज मोजून ठेव म्हणले, तुझ्या कोषागारामध्ये किती पैसे मोजून ठेव, किती रुपये आहेत, किती अलंकार आहेत, किती दागदागिने आहेत, किती रत्न आहेत, किती मोहर आहेत, मोजून ठेव म्हणले. मोजले त्यांनी, रात्री सगळं मोजलं. आता दुसऱ्या दिवशी त्याला काय दान करायचं ते दान करू दे, कारण दान करण्याचं काम कर्णाकडे होतं. म्हणून त्यांनी वर्णन केलंय की कर्णाकडे दान करण्याचं काम, आणि इकडे दुर्योधन तर कोषाध्यक्ष, म्हणजे कोषाध्यक्ष दुर्योधन आणि दान करण्याचं काम कर्णाकडं. वारे वा म्हणले, चांगली जोडी लावली. कृष्ण म्हणले पहा, याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मोजलं, पुन्हा आज मोज म्हणले. त्यांनी दुसऱ्या दिवशी सगळं दान धर्म वगैरे केला, आणि पुन्हा भीमाने ही मोजदात करायला सुरुवात केली. पाहिलं तर दुप्पट झालं. काल जेवढं होतं त्याच्या दुप्पट आज जमा झालं. तो म्हणला कस काय? कृष्ण म्हणाले, अरे त्याच्या मागे युक्ती आहे. ती कोणाला सांगितली नाही. ती मक्खी काय होती? मक्खी अशी होती की दुर्योधनाच्या हातावर मत्स्य होता म्हणे. तो कृष्णालाच फक्त माहीत होता. त्याच्या उजव्या हातावर मत्स्य होता, आणि मत्स्य असल्यामुळे तो समजा त्यांनी 100 रुपये दिले की 200 रुपये येत असत. त्याने 1000 रुपये दिले की 2000 जमा होत असत. त्याने 10,000 दिले की 20,000 जमा. त्याने 1,00,000 दिले की 2,00,000 जमा. मग कर्ज म्हणजे किती खर्च करायचा तेवढा कर, त्याचे दुप्पट आपोआप जमा होते. हे फक्त कृष्णाला माहीत होतं. म्हणून कृष्ण हा फार युक्तिवान. कृष्णाला सगळ्यांच्या मख्या माहीत होत्या. कोणाला कुठे नियुक्त करावं हे कृष्णाला पक्क माहीत. याप्रमाणे, आणि दुर्योधन मात्र भराभर खर्च करायचा. बरं झालं म्हणले, पण त्याला काय माहिती की त्याच्या हातावर मत्स्य आहे आणि त्यामुळे यांना दुप्पट मिळतंय हे त्याला काही कळलं नाही. सहदेवस्तु पूजायाम, त्याप्रमाणे सहदेवाकडे पूजेचं काम होतं. सगळ्यांची पूजा करण्याचं काम सहदेवाकडं. आणि नकुलो द्रव्य साधने, नकुलाने पैसा मिळून आणायचा. गुरु शस्त्रीषणे जिष्णू, सर्व गुरूंची सेवा, मुनी गुरु आचार्य मोठमोठे जे काही महात्मे आहेत त्यांची सेवा करण्याचं काम, शुश्रूषा करण्याचं काम अर्जुनाकडे होतं. आणि कृष्ण पादा वने जने, कृष्णाकडे काय काम होतं? कृष्ण म्हणले मला माझ्याकडे काम द्या. कोणतं? सगळ्यांचे पाय धुण्याचं काम माझ्याकडे. म्हणून पाय धुण्यामध्ये फार महत्व आहे. पुण्य प्राप्त होतं. आपण जर पादसेवन केलं, पाय धुण्याचं काम केलं तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं. दुसरी गोष्ट म्हणजे उष्ट्या पत्रावळी किंवा उष्टावळी गोळा करण्याचं काम, उष्टे काढण्याचं काम कृष्ण म्हणजे कृष्णेकडे होतं, द्रौपदीकडे होतं. आणि कृष्णाने सुद्धा ते काम केलं. त्याचप्रमाणे परिवेषणे द्रुपदजा, वाढणे, लोकांना जेवायला वाढणे हे सुद्धा खूप महत्वाचं काम आहे. आणि उष्टे काढणे हे महत्वाचं काम आहे. याप्रमाणे श्रीकृष्णाकडे या सर्वांची पादसेवन आणि पाय धुण्याचं आणि उष्ट काढण्याचं काम, भगवंतानी उष्टे काढण्याचं काम केलं. म्हणून असं म्हणतात की भगवंत हे खरोखर
किती जगतपालक असून सुद्धा या ठिकाणी पांडवांच्या घरी राब राबले आणि परिवेषणे द्रुपदजा वाढण्याचं काम द्रुपदेजीने केलं, अर्थात द्रौपदीने केलं. आणि कर्णो दाने महामनाहा कर्णाने दानाचं काम केलं. त्याप्रमाणे विकर्णाने विधानो विकर्णश्च याप्रमाणे विकर्ण हार्दिक्य विदुर भूरिश्रवा आदी जे बाल्लिक पुत्र आहेत त्यांनी राजसूय यज्ञामध्ये विविध कर्मामध्ये नियुक्त होते. वेगवेगळ्या ठिकाणच्या संविधानाने त्याप्रमाणे विविध गोष्टी गोळा करणे, सगळे यज्ञ सामुग्री गोळा करणे हे काम त्यांच्याकडे होतं. त्याप्रमाणे सर्वांनी मृदंग शंख पणम धुंदूर यानक गोमुखा काय त्या ठिकाणी वाद्य वाजू लागले. त्याचप्रमाणे गोमुख वाजू लागले, मृदंग वाजू लागले, शंख वाजू लागले, नर्तकी नृत्य करू लागल्या, अप्सरा नृत्य करू लागल्या. वेणुतलोन्नाद तेशांस देवम स्पृशत आकाशामध्ये सुद्धा देवांची गर्दी झाली. सगळ्यांनी आकाशामध्ये नृत्य त्याचप्रमाणे गायन सुरू केलं. चित्रध्वज पताका ग्रैर सगळीकडे चित्र लागले, पताका लागल्या. चित्र म्हणजे काय, आजच्या प्रमाणे मोठमोठे होल्डिंग्स लागले असं म्हणा. मोठमोठे होल्डिंग्स लागले, मोठमोठे चित्र ध्वज पताका तोरणं लावले. त्याप्रमाणे चंदनाच्या सडे सगळीकडे टाकले. रुक्ममालिनीही सगळीकडे मोठ्या सुवर्णालंकृत अशा प्रकारच्या दासी सुद्धा सुवर्णाने मढवलेल्या होत्या. त्या या ठिकाणी काम करू लागल्या. यदुसृंजय कांबोज कुरुकंसै कोसलाः कंपयन्तु सन्नेर यजमान पुरस्सराः याप्रमाणे या संपूर्ण यज्ञाची व्यवस्था झाली. सगळ्या प्रकारे यज्ञ सुरू झाला. त्याप्रमाणे यज्ञामध्ये सगळ्या प्रकारचे ब्राह्मण आले, ऋत्विज आले, स्वलंकृता नरा नार्यो गावातले सगळे नर आले, नारी आल्या, सगळ्या प्रकारचे लोक जमा झाले. विलिंपंत्यो विषंचंत्यो विजो विविधे रसैही त्याप्रमाणे गुप्ता नृवीर निरग मिळतात. दिव्य यथा दिव्य विमान आकाशामध्ये विमानामध्ये लोक जमले आणि भगवंताच्या या सेवेचं कौतुक करू लागले. अहो, ज्या यज्ञामध्ये भगवंतांनी सेवा केली, ज्या यज्ञामध्ये भगवंतांनी उष्टे काढले, तो यज्ञ किती मोठा असेल, तो यज्ञ किती परमभाग्याचे असतील हे युधिष्ठिरादी. त्याप्रमाणे क्षौमम दधुर्मल धिया रुचरी विहारही सगळ्या लोकांना वस्त्र प्रावरण अलंकार दाग दागिने गोधन एवढ्या प्रमाणात खर्च केला की लोक खुश झाले. वारे वा, असा यज्ञ पूर्वी कुणी केला नाही आणि झाला नाही. देव दुंदुभयो नेदुर नरदुंदुभी समम आकाशामध्ये दुंदुभी वाजू लागल्या आणि या ठिकाणी पृथ्वी तलावरही दुंदुभी वाजू लागल्या. आकाशामधून पुष्पवर्षाव झाला. देव पितृ मानव सगळ्या प्रकारच्या लोकांनी त्यांचा जय जयकार केला आणि पूजितास्तनुमज्ञाप्य स्वधा म्हणजे नृप याप्रमाणे हा पूर्ण महोत्सव झाला. आता ही या ठिकाणी जी सभा तयार केली होती किंवा या इंद्रप्रस्थामध्ये जे वेगवेगळे महाल तयार केले होते ते कुणी केले होते, ते मयाने केले होते. मयाने कशामुळे केले बरं, त्याचं कारण असे की मयावर उपकार केले होते. ज्या वेळेला खांडव वनाचं दहन झालं, म्हणजे ज्या वेळेला खांडव वनाचं दहन करण्याची आज्ञा अग्नीने दिली. अग्नी म्हणाले मला भूक लागली. याचं वर्णन या महाभारतामध्ये आलेलं फार सुंदर वर्णन आलेलं आहे. महाभारतकारांनी असं लिहिलंय की अग्नी आला आणि अग्नीने हात जोडले, मला भूक लागली असं म्हटले. या वेळेला अर्जुन आणि कृष्ण होते. त्यांनी भूक लागली, तुम्हाला काय पाहिजे असं म्हटल्यावर त्यांनी सांगितलं मला खांडव वन खायला द्या. खांडव वन खायला द्या म्हणल्याबरोबर त्या खांडव वनामध्ये, आता यांना खांडव वन दिलेलं होतं, तिथे इतक्या प्रचंड प्रमाणात झाडी होती, झुडपं होते, वृक्ष होते, त्याप्रमाणे सर्प होते, तसेच मोठमोठे बिळं होते, पशु होते, पक्षी होते. अर्जुनाने ताबडतोब खांडव वन दहन करायला सुरुवात केली. या वेळेला त्याच खांडव वनामध्ये तक्षक होता. तो तक्षक पहिल्यांदा इंद्राकडे गेला. आता तक्षकाची बायको आणि मुलगा फक्त शिल्लक राहिला तिथे आणि मय शिल्लक राहिला. पण अर्जुनाच्या बाणांनी सगळं खांडववन उद्ध्वस्त करायला सुरुवात केली, दहन करायला सुरुवात केली. यावेळेला अग्नीने अर्जुनाला या ठिकाणी बाण भाता दिला, अक्षय बाण भाता दिला आणि धनुष्य दिलं. गांडीव धनुष्य त्यावेळेला अर्जुनाला दिलेलं आहे अग्नीने आणि बाण दिले. त्याप्रमाणे अक्षय बाण भाता तो मिळाल्याबरोबर अर्जुनाने ते सगळं खांडववनाचं दहन केलं. पण या वेळेला हा तक्षक मात्र इंद्राकडे जाऊन लपला आणि तक्षकाची पत्नी तिथून बाहेर पडली. मुलगा तर त्या ठिकाणी ठार झाला, पण तिथून पत्नी बाहेर पडली आणि या वेळेला मय बाहेर पडला. तो घाबरला आणि म्हणून तर तक्षकाने यांच्यावरती पुढे सूड उगवला, यांच्या कुळावरती. असो, याप्रमाणे हा मय घाबरला आणि मयाने हात जोडले, म्हणे देवा मला यातून वाचवा. मला याच्यातून वाचवा म्हटल्यावर श्रीकृष्णाने सांगितलं मया
हे बा तुला आम्ही वाचवतो, अर्जुनाला सांगितलं याला मारू नकोस, याला वाचव, पण याच्याकडून काहीतरी काम करून घे. म्हणले काय काम आहे? काही नाही म्हणले, या खांडवनामध्ये आम्हाला सुंदर नगरी उभी करून द्यायची, सगळ्या प्रकारच्या सोयींनी युक्त अशा प्रकारच्या सभा उभ्या करून द्यायच्या. मय म्हणाला काही हरकत नाही महाराज. आणि हा मय नंतर दुर्योधनाकडे गेला आणि नंतर वेळेवर आला आणि यांनी सगळी मय निर्मित अशी ही नगरी तयार केली. ही मय निर्मित नगरी असल्यामुळं आणि मय निर्मित सभा असल्यामुळं इतक्या प्रमाणात कौशल्य वापरलेलं होतं की लोकांना कळलंच नाही. त्याने अशी एक सभा तयार केली होती की अंतःपुरामध्ये त्या ठिकाणी जलस्थलाभास निर्माण व्हावा. म्हणजे जिथे पाणी आहे तिथे जमीन वाटावी, जिथे जमीन आहे तिथं पाणी वाटावं, अशा प्रकारचा भास व्हावा, अशा प्रकारचे एक महाल तयार केला होता. आणि या सगळ्या ठिकाणी सगळे लोक बसलेले असताना सगळा यज्ञ वगैरे संपला, लोक आपापल्या घरी गेले. भगवंतानी सर्वांना निरोप दिला, युधिष्ठिराने निरोप दिला, भगवान बी तत्रांग निवासित तत्प्रियंकरः. सगळे लोक निघून गेले आपापल्या घरी आणि मग घरचे लोक शिल्लक राहिले. या वेळेला घरचे लोक म्हणजे दुर्योधनादिक सुद्धा होते. आणि एकदा भगवान गोपालकृष्ण आपल्या सर्व पांडवांसह गप्पा मारीत बसलेले असताना तिथे द्रौपदीवरती बसलेलीच होती, सौध्यावरती, माडीवरती. इत्थम राजा धर्मसुतो मनोरथ महार्णवम. आणि गप्पा चालल्या होत्या, यज्ञ या कसा झाला, काय नाही, कोणाला काय दिलं, कोणाचं काय आलं वगैरे, कोणाला काय आंदोलन दिलं, हे सगळं चाललं होतं. याच वेळेला एकदम दुर्योधन आला. आल्याबरोबर एकदांतपुरे तस्य भिक्ष दुर्योधनस्य यम अतप्यत राजसूयस्य महित्वम त्यात्मनः. अतप्यत, त्याला रागच आलेला होता. त्याच्या डोक्यात काय होतं काय की एवढा मोठा राजसूयज्ञ झाला, त्याला आनंद कुठे झाला हो, वरवरून दाखवला, पण आतून मात्र तो धोसफूस करत होता. आतमध्ये त्याचं मन त्याला खात होतं की काय आपण एवढे राजे असून आपण राजसूयज्ञ केला नाही आणि पांडवाने मात्र केला. आता प्यद राजसूयस्य, राजसूय यज्ञामुळे त्याचा तिळपापड झालेला होता आणि अशा तिळपापड झालेल्या अवस्थेत तो आला. आल्याबरोबर यस्मिन नरेंद्र दितिजेंद्र सुरेंद्र लक्ष्मीर नाना विभात केलं विश्वसुजापक्लुप्ताः ताभे पतीन द्रुपदराज सुतापतस्थैर यस्याम विषक्त हृदय कुर्राट्यताप्यात. या ठिकाणी भागवतकारांनी खूप सुंदर वर्णन केलंय. यस्मिन नरेंद्र दितिजेंद्र सुरेंद्र लक्ष्मीर नाना विभांती केलं विश्वसुजोपक्लुप्ताः. या ठिकाणी हे वर्णन करत असताना त्यांनी म्हटलंय की राजसूयज्ञ झाला आणि सगळ्या लोकांनी पांडवांचं कौतुक केलं. यस्मिन नरेंद्र दितिजेंद्र सुरेंद्र लक्ष्मी. अहो सुरेंद्र लक्ष्मी, प्रत्यक्ष इंद्राला सुद्धा स्पृहा वाटली की आपल्याला स्वर्गाच्या राज्यापेक्षा या इंद्रप्रस्थाचं राज्य मिळालं असतं तर बरं झालं असतं. इतकी स्पृहा या इंद्रप्रस्थाबद्दल होती. म्हणून यस्मिन नरेंद्र दितिजेंद्र सुरेंद्र लक्ष्मी असं म्हटलंय. सुरेंद्राला सुद्धा या लक्ष्मीबद्दल स्पृहा निर्माण झाली. तर मग दुर्योधनाला का नाही त्याचं मन जळणार, तो जळू लागला. अहो जळणाऱ्याने जळत राहावे, जळतो आम्ही सारे. आपण म्हणतो ना, जळणाऱ्याने जळत राहावे, जळतो सारे आम्ही. जळणाऱ्याच्या लाख तरा, राख मात्र जास्त कमी. अहो अनेक लोक नुसते जळतच असतात, ते त्यांना म्हणावं जळून कोळसा व्हा, काही होत नसतं. शेवटी आपल्या ललाटावरचं कोणी घेऊन जात नसतं. त्याप्रमाणे हा जळून त्याचा कोळसा झाला होता आणि असा मनात जळणारा, मनामध्ये तडफणारा असं दुर्योधन तिथे आल्याबरोबर गंमतच झाली. त्या ठिकाणी त्याला गडबडीने आला. आल्याबरोबर सगळे लोक बसलेले होते, कृष्णाधिक सगळे पांडवही बसले होते आणि एकदम त्याला वाटलं अरे इथे पाणी आहे काय की. समोर दिसलं, त्याला वाटलं पाणी आहे, म्हणून त्यांनी आपला काष्ठा त्या आचाकोच्यावरती खोला आणि धोतर असतं, धोतरा आचाकोचा म्हणजे धोतरावरती खोलं त्या कमरेला आणि काही पाय मोकळे ठेवले आणि पुढे चालला. तर पुढे कुठे पाणी होतं, पाणी नव्हतं, सरळ जमीन होती, सरळ फरशी होती. अरे चुकलं काय आपलं असं म्हणून त्यांनी एकदम इकडे तिकडे बघितलं. लोकांना अपमान, आपण स्वतः पडल्याचं काही वाटत नाही, पण पडल्यानंतर लोकांनी कुणी पाहिलं तर वाईट वाटतं. ज्याप्रमाणे त्यांनी इकडे तिकडे पाहिलं. अरे कुणी पाहिलं काय, सगळेच पाहत होते. कुणी पाहिलं काय काय, सगळेच पाहत होते. पांडवादी, कृष्ण, द्रौपदी सगळेच पाहत होते, त्यांच्या स्त्रिया होत्या. आणि तो त्यांनी एकदम धोतर खाली केलं आणि पुन्हा पुढे चालला. त्याला वाटलं आताही जमीनच असेल आणि ते एकदम पाणी निघालं. तो दान दिशेने त्या पाण्यात पडला. पाण्यात पडल्याबरोबर सगळे हसले हा 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 करून. पुढे गेला तर त्याला वाटलं ही इथं रस्ताच आहे, तर ती होती भिंत. दान दिशेने त्याचं डोकं आदळलं. त्याला वाटलं दरवाजा आहे, दरवाजाच्या ठिकाणी भिंत होती, डोकं आदळलं. आणि जिथे भिंत नव्हती तिथं तो गेला तर त्याला वाटलं भिंतच आहे, तर तिथं पडला. याप्रमाणे तो पाण्यातही पडला, भिंतीवरही आदळला आणि पुढे ज्या ठिकाणी भिंतीसारखी दिसणारी
परंतु पुढे जायचा रस्ता होता तिथेही पडला. हे पाहिल्याबरोबर सगळे हा 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 हसले. कृष्णाने सांगितलं हसा अजून. भीमही हसला. त्याप्रमाणे युधिष्ठिर इकडे तिकडे बघू लागला. युधिष्ठिर जास्त हसत नव्हता. तो म्हणला हे बरं नाही, अहो तो पडलाय माझा भाऊ आणि अपमान झालाय त्याचा. श्रीकृष्णाने ताबडतोब इकडे जलेच स्थलवत भ्रांत्या मयमाया विमोहिता, मयाच्या मायेने विमोहित झालेल्या दुर्योधनाची दुर्दशा पाहिली आणि निवार्यमाना अप्यंगा राज्ञा कृष्णा अनुमोदिता. द्रौपदी बसली होती वरती, सौधावरती या गच्छ त्या ठिकाणी जिथे तिथून सगळं दिसत होतं अशा ठिकाणी बसली होती. आणि तिथं त्या खिडकीशी बसलेली असताना या द्रौपदीने पाहिलं आणि कृष्णाने खालून तिला म्हणले हस तू अजून. म्हणून कृष्णाने राज्ञा कृष्णानुमोदिता अनुमोदन दिलं. हस अजून मोठ्याने. आणि द्रौपदी हा 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 हसली. भीमही हसला आणि द्रौपदी हसली. बाकी त्याला दुर्योधनाने इकडे तिकडे पाहिलं, त्याला बाकीच्यांचं काही वाटलं नाही. पण हा भीम हसला आणि नुसता हसला नाही, तो म्हणला अरे काय हसता तुम्ही, अरे आंधळ्याचा पोरगा आंधळा. त्याच काय म्हणले, त्यात काय चूक आहे त्याची. आंधळ्याचा पोरगा आंधळा नाही तर काय असणार आहे. धृतराष्ट्राचाही अपमान झाला आंधळ्याचा म्हटल्यामुळं. आणि आंधळ्याचा पोरगा आंधळा, अहो बाप पैसा बेटा कुंभार पैसा लोटा. असं ऐकल्याबरोबर भीमाचे हे शब्द आणि द्रौपदीचं हास्य ऐकल्याबरोबर हा दुर्योधन त्याचे तिळपापड झाला आणि तो तसाच परत फिरला. बस म्हणला आता याचा बरोबर वचपा मी घेणार, याचा सूड घेणार. ज्यांचं हास्य, म्हणून एकाने लिहिलंय ना, भल्या भल्याशी लावेला बट्टा अशी ही थट्टा. अहो थट्टा काही साधी नसते, भल्या भल्याला बट्टा लावते. द्रौपदी हसली आणि शेवटी महाभारत घडलं, युद्ध घडलं. ज्याप्रमाणे निवार्यमाना अप्यंगा आणि याच्या मागे गोपाल कृष्ण होते. त्यांनी राज्ञा कृष्ण अनुमोदिता, हा कृष्णाने अनुमोदन दिलं हसायला. आणि याप्रमाणे द्रौपदी हसल्याचं ऐकल्याबरोबर दुर्योधन घरी परत आला. आल्याबरोबर आपल्या मामाला बोलावलं आणि सांगितलं शकुनी मामा आता आपल्याला एक काम करायचंय, पांडवांचा विध्वंस झाला पाहिजे. बस पांडव निर्धन झाले पाहिजेत, काही दिशा फिरले पाहिजेत, एवढं काम करा. आपल्याला युद्ध न करता हे काम कसं करता येईल. आणि मग सारीपाटाचा डाव रचला गेला आणि त्यामध्ये पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास झाला. याप्रमाणे पुढीची घटना आपल्याला माहिती आहे. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते या श्रीकृष्णाने आपला पराक्रम दाखवला आणि आपलं कौशल्य कृष्णालाही घडवूनच आणायचं होतं. कारण महाभारती युद्ध झाल्याशिवाय यातला भार हरण झाला नसता. एके दिवशी शाल्व युद्धाला आला. अयादवी क्षमाम करिष्ये पौरुषम पश्यत, आज मी अयादवी पृथ्वी करतो, एकही यादव शिल्लक ठेवत नाही. म्हणून शाल्व युद्धाला आला. यावेळेला कृष्ण तोपर्यंत हस्तिनापुरालाच, कृष्ण यावेळेला इंद्रप्रस्थाला होते, यज्ञाच्या निमित्ताने गेले होते, इंद्रप्रस्थालाच राहिले. आणि इकडे शाल्व आला. त्यांनी पाहिलं की कृष्ण नाही आहेत आणि बलरामही नाही आहेत. चला म्हणून हा आला. त्यावेळेला प्रद्युम्न होता. प्रद्युम्नाबरोबर युद्ध करायला सुरुवात केली. क्षणेने नाशयामास नेशमतम इवोष्णुगोहू, क्षणात आकाशात जायचा, क्षणात खाली यायचा, क्षणात अदृश्य व्हायचा. आणि प्रद्युम्नाला तो दिसायचाच नाही. प्रद्युम्न मोठा हुशार होता, ज्ञानी होता, युद्धामध्ये प्रवीण, पण प्रद्युम्नाचं काही चाललं नाही. शेवटी प्रद्युम्न मोठ्या वाईट पद्धतीने त्याचा प्रहार लागल्याबरोबर जखमी झाला, बेशुद्ध पडला. प्रद्युम्नाच्या सारथ्याने त्याने घरी आणलं, घरी म्हणजे बाजूला आणलं. हे पाहिल्याबरोबर प्रद्युम्न जागा झाला. म्हणला काय हो, आपल्या सारथ्याला म्हणला मला कशामुळे आणलं, अरे तुला काही कळतं का, मी काही युद्धातून पळून जाणार आहे का, तुला क्षात्रधर्म कळतो का. तो म्हणाला महाराज मला क्षात्रधर्म नाही, पण मला सारथी धर्म कळतो. कोणता, सारथ्याचं एकच काम आहे, ती रथीचं रक्षण करणे. तेव्हा मी तुमचं रक्षण करणार. तुम्ही बेशुद्ध पडला होता म्हणली महाराज. आला आता चक्रवर्त ब्राह्म्य सौम्यम तर दुरवस्थितम, तुमची दुरवस्था झाली म्हणून मी तुम्हाला परत नाही म्हणले, चला मला परत नाही. म्हणून तो पुन्हा युद्धाला आला. यावेळेला गोपालकृष्णाला कळालं की शाल्व आला युद्धाला. गोपालकृष्ण आणि बलराम दादा आले. बलराम दादाला भगवंतानी द्वारकेमध्ये ठेवलं आणि सांगितलं की थांबा मी शाल्वाबरोबर युद्ध करायला जातो. बलराम दादाला रक्षणासाठी ठेवलं वसुदेव देवकीच्या, आणि हे निघाले शाल्वाच्या युद्धासाठी. शाल्वाच्या समोर आल्याबरोबर भगवंताबरोबर त्याचं युद्ध सुरू झालं. तो आलात चक्रवत ब्राह्म्यात. आलात चक्र म्हणजे ज्याप्रमाणे आकाश, आपण ते आकाशामधलं फिरणारं चक्र बघतो त्याप्रमाणे हे आलात चक्रवत. जसं एक चक्राकार ज्याप्रमाणे हे असतं त्याप्रमाणे तो फिरायचा, गरगर 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 फिरायचा आणि पुन्हा खाली यायचा. ज्या आकाशामध्ये फिरायचा आणि खाली यायचा, आकाशात फिरायचा खाली यायचा, दिसायचंच नाही, कधी दृश्य व्हायचा कधी अदृश्य व्हायचा. कृष्णाने त्याच्यावर युद्ध करायला सुरुवात केली. या वेळेला कृष्णाने त्याला म्हणाले की का रे हे शाल्वा,
क्लैब्यम कथम कथम वीर तमान्य कथित मृदे, मी नसताना तुम्ही या ठिकाणी युद्धाला आलात, आता माझ्याबरोबर युद्ध कर. आणि यावेळेला सौभंच शाल्वंच दारुकम प्राह केशवाहा रथम प्रापयमे सूत शाल्वस्य अंतिकमाशु, आत्ताच्या आत्ता तुझा मी वध करतो. म्हणून शाल्वाच्या अंगावर कृष्ण धावून आले. संभ्रमंते न कर्तव्यमायो सौभराडयम, कृष्ण धावत आल्याबरोबर कृष्णाने गदा फेकली, तलवार फेकली, पण काही उपयोग झाला नाही. कारण शाल्व हा मायावी युद्ध करत होता. कधी लपायचा, कधी दिसायचा, कधी दिसायचा नाही, कधी या ठिकाणी दिसायचा, कधी त्या ठिकाणी दिसायचा. आणि ज्याप्रमाणे आकाशामध्ये फिरणारं हे गरगर फिरणारं चक्र असतं त्याप्रमाणे हा फिरू लागला. याप्रमाणे त्याची स्थिती पाहिल्याबरोबर श्रीकृष्णाने अरे शाल्व कुठे गेला म्हणून आकाशात पाहिलं तर एकदम त्याला कृष्णाला एक दृश्य दिसलं. काय दृश्य दिसलं? शाल्व समोर आला आणि कृष्णाला म्हणाला, कृष्णा हे पहा, तू काय माझ्याबरोबर युद्ध करतो? कृष्ण कृष्ण महाभाव पिता मे ते पितृवत्सल, हे बघ तुझा बाप या ठिकाणी ठार मारायला आणलाय. आणि वसुदेवाच्या शेंडीला धरलं आणि दाखवलं आकाशामध्ये या विमानामध्ये बसून, हे बघ तुझा बाप आणि तुझी आई दोघंही आणले. देवक्या प्रहितो स्मिती नत्वा प्रहार चोरुदान, देवकी रडू लागली, अरे कृष्णा कृष्णा वाचव मला, मला वाचव, माझ्या पतिराजांना वाचव. त्याने पाहिलं, अरे माझी आई देवकी आणि वसुदेव दोघांनाही आणले, त्यांच्या शेंडीला धरला आणि हातात तलवार घेतली, आत्ताच्या आत्ता यांना ठार मारतो म्हणे. आणि यावेळेला त्यांनी फार सुंदर वर्णन केले भागवतकारांनी, मानुषीम प्रकृतीम गतः, कृष्णाला सुद्धा क्षणभर असं वाटलं की हे आपले आई वडीलच आहेत. या ठिकाणी कृष्णाचा मानवीपणा आपल्याला दिसतो. कृष्ण हे अवतार होते, अवतारी पुरुष होते, पण काही वेळेला अवतारी पुरुषांच्या मनामध्ये सुद्धा कधी कधी संभ्रम कसा होतो, कधी कधी मानवी रूप त्यांना कसं प्राप्त होतं, कधी ते सुद्धा कधी कसे भ्रमित होतात. आपण तर भ्रमित होतोच, पण देव सुद्धा कसे भ्रमित होतात. या ठिकाणी त्याने वर्णन केलंय की कृष्णो मानुषीम प्रकृतीम गतः, यावेळेला कृष्ण सुद्धा मानुषी प्रकृती, कृष्ण देखील मानवी स्वरूपामध्ये भ्रमित झाले, मानवाप्रमाणे भ्रमित झाले. क्षणभर कृष्णाला वाटलं की हे खरेच आपले आई बाप आहेत. आणि एकदम त्यांनी डोळे झाकले कृष्णाने, म्हणले, अरे मी तर वसुदेव देवकीच्या रक्षणात बलराम दादाला ठेवले आणि कष्टम रामम संभ्रांतम जित्वा जयम सुरासुरैही, अहो बलराम दादा मोठ्या सुराला आणि असुराला सुद्धा अजय आहेत, ते सगळ्या जगाला अजय आहेत आणि त्यांचा पराजय करून हे वसुदेव देवकीला आणू कसे शकतात, असा क्षणभर विचार आला. म्हणले खोटं आहे हे. आणि मग त्याच्या मायावी याला उत्तर दिलं श्रीकृष्णाने, एवम निर्बध्य मायावी, आणि सांगितलं, हे बघ माझं चक्र घे. आणि भगवंतानी चक्र मारल्याबरोबर चक्राने याचा निःपात केला. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने शाल्वाला मारलं आणि आकाशामधून दुंदुभी वाजू लागल्या. त्या किरीट आणि कुंडलासह तो खाली पडला. त्याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते दंतवक्त्राचा आणि विदुरथाचा सुद्धा भगवंतांनी असाच प्रकारचा वध केला आणि या दंतवक्त्राची ज्योती भगवंतामध्ये सम्मिलित झाली. दंतवक्त्र सुद्धा भगवंताच्या आत्याचाच मुलगा होता. याप्रमाणे श्रीकृष्णाने आपल्या विरोधकांचा या ठिकाणी बरोबर ज्यांना यमसदनाला पाठवलं. त्याप्रमाणे रोमहर्षण मासीन महर्षी शिष्यमैक्षत, आणि एकदा बलराम दादा यात्रा करत असताना त्यांनी रोमहर्षण यांना पाहिलं. रोमहर्षण आता तिथे यांची पोथी चालली होती, पुराण चाललं होतं, सगळे लोक बसले होते पाहत. अरे म्हणले, बलराम दादा आल्याबरोबर यांनी उठायला पाहिजे होतं, किंबहुना थांबायला पाहिजे होतं, या बसा तरी म्हणायला पाहिजे होतं. पण रोमहर्षण काहीच बोलले नाहीत आणि आपलं पुराण चालू ठेवलं. हे पाहिल्याबरोबर अभिवादन केलं नाही, नमस्कार केला नाही, या म्हणले नाहीत, बसा म्हणले नाहीत. हे पाहिल्याबरोबर बलराम दादा म्हणले, काय रे तुला असं वाटतं का तू व्यासाच्या गादीवर बसला म्हणजे मोठा झाला? या बलराम दादाने एक काडी घेतली दर्भाची आणि एक मारल्याबरोबर तो जागच्या जागी ठार झाला. सगळे लोक म्हणले, अहो दादा तुम्ही असं कसं केलं? म्हणले, आमचा पुराणिक तुम्ही ठार मारला. ते म्हणले, काही नाही, अहो त्याला हे कळालं नाही की मी स्वतः आलेला असताना माझं स्वागत केलं नाही, या बसा म्हणला नाही. अध्यासीनच तान विप्रम शुको भक्ती माक्ष माधवा, त्याला देवाचंही काही नाही आणि धर्माचंही काही नाही आणि पोथीपुराण सांगतो म्हणले. म्हणजे आता आमच्या पोथीपुराणाचं कसं व्हावं? ते म्हणले, काही नाही, आता याच्यापासून एक मुलगा इथेच जन्माला येईल म्हणले आणि तोच तुम्हाला या ठिकाणी पुराण सांगेल. आणि त्यातूनच याप्रमाणे या रोमहर्षणापासून पुढे सूत जन्माला आले आणि सूताने या ठिकाणी सगळं पुराण सांगायला सुरुवात केली. पण लोक म्हणले, अहो महाराज म्हणले, तुम्हाला हत्या घडली, या ज्ञानी माणसाला मारल्यामुळं तुम्हाला हत्या घडली, म्हणून तुम्ही आता तीर्थयात्रा करा. म्हणून पण एक गोष्ट करा म्हणे, या ठिकाणी इल्वल हा मला फार त्रास देतोय. इल्वल आणि वातापी हे दोन भाऊ होते. या भगवंताने बलराम दादाने त्या दोघांनाही ठार मारलं. यज्ञामध्ये विघ्न निर्माण करणारे या दोघांना ठार मारल्यानंतर
या ऋषींनी सांगितल्याप्रमाणे रामाने स्वतः तीर्थयात्रा केली. ही तीर्थयात्रा कुठं कुठे गेले? गोमती गंडकी स्नात्वा, गोमतीला गेले, गंडकीला गेले, गयेला गेले. तिथे भगवंतांनी सगळ्या प्रकारचे धर्मकर्म केले. पितृनिष्ठा गंगासागर संगमे, गंगासागर संगमाला गेले. त्यानंतर महेंद्र पर्वतावर गेले. तिथे प्रत्यक्ष रामाने म्हणजे बलरामाने या ठिकाणी परशुरामाचं दर्शन घेतलं. महेंद्र पर्वतावर परशुराम आहेत. उपस्पृश महेंद्राद्रव रामम दृष्ट्वाभिवाद्यच. त्यानंतर सप्त गोदावरीला गेले. त्यानंतर पंपा सरोवराला गेले, भीमरथीला गेले. त्याचप्रमाणे श्रीशैलला गेले आणि द्रविडेषु महापुण्यम, द्रविडे देशात आले. तिथे व्यंकट प्रभूम, प्रत्यक्ष व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं आणि बालाजीचं दर्शन घेतलं. त्यानंतर कामकोष्णीला आले. त्यानंतर कांची आणि कावेरीमध्ये स्नान केलं. श्रीरंगाख्यम महापुण्यम, त्याप्रमाणे श्रीरंग पट्टणला आले. त्याप्रमाणे दक्षिणे त्यानंतर मथुरेकडे आले आणि सामुद्रम सेतुमगमन, त्यानंतर सेतू म्हणजे रामसेतूकडे गेले. तिथे दर्शन घेतलं त्या रामसेतूच्या या ठिकाणचं. आणि तत्रायुध महद धेनू ब्राह्मणी विवाहाला आयुधा, त्या ठिकाणी ब्राह्मणाला दान दक्षिणा दिली, गाई वगैरे दान केल्या. ताम्रपर्णी या ठिकाणी गेले, मलयाचलाला गेले. त्यानंतर नमस्कृत्याभिवाद्याचे, जिथे जिथे जातील तिथे तिथे दान धर्म पूजा अर्चा आणि यांचंही मोठं स्वागत लोकांनी केलं. दक्षिणम तत्र कन्याख्याम, अक्षरशः कन्याकुमारीला गेले. त्यानंतर दुर्गाम देवी, त्या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं, कन्याकुमारीचं दर्शन घेतलं. त्यानंतर शांतादुर्गाचं दर्शन घेतलं. तथा फाल्गुन मासाद्य, त्यानंतर भगवान हे स्वतः फाल्गुन तीर्थावरती गेले. तिथे अनंत शयन गयेला गेले, पंचाप्सर तीर्थामध्ये स्नान केलं. त्यानंतर भगवान ज्या ठिकाणी त्यांचं सान्निध्य आहे अशा ठिकाणी त्यांनी 10,000 गायींचं दान दिलं. त्यानंतर गोकर्णाख्यम, गोकर्णाला गेले, जे शिवक्षेत्र आहे. त्यानंतर फिरत 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 तापी पयोष्णी निर्विंध्या दंडकारण्य करत करत रेवाला आले. नंतर माहिष्मती नगरीमध्ये आले, मनुतीर्थावरती आले, प्रभास तीर्थावरती आले. आणि प्रभास तीर्थावर आल्यावर कळालं त्यांना की कौरव पांडवाचं युद्ध झालं आणि सगळे कौरव ठार झाले, फक्त दुर्योधन शिल्लक राहिला, एवढं त्यांना कळालं. आणि भीम दुर्योधनाचं युद्ध चालू आहे हे कळाल्याबरोबर तिथे आले. अरे 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 भांडू नका. दुर्योधनाला सांगितलं, अरे दुर्योधना, तू कशाला युद्ध करतो? तू तर माझा शिष्य आहेस. भीमाला सांगितलं, भीमा अहो युद्ध करू नका. एक तर माझा शिष्य आहे आणि दुसरा मला जीवापेक्षा प्रिय आहे. एक जीवापेक्षा प्रिय आहे आणि दुसरा माझ्या ज्ञानामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून तुम्ही दोघंही मला सारखेच आहात, युद्ध करू नका. पण दोघांनी ऐकलं नाही. मंडल आणि विचित्रांनी त्यांचं गदायुद्ध चाललेलं होतं. युवाम तुल्य बरोबीरो, अगं हो याच्यात कोणाचाच पराजय होणार नाही, दोघं सारखेच आहेत. का? एकम प्राणा अधिकम म्हणणे, एक मला प्राणापेक्षा प्रिय आहे आणि दुसरा माझा पट्टशिष्य आहे. म्हणून तुम्ही दोघे समसमान आहात, युद्ध करू नका. पण कृष्ण म्हणाले, दादा तुम्ही आता जा, आम्ही आमचं बघून घेतो. याप्रमाणे दादाला त्यांनी परत पाठवलं आणि यावेळेला दुर्योधनाची प्रत्यक्ष दुर्योधनाच्या मांडीवर पहार भगवंतांनी करायला लावला आणि त्यात दुर्योधन ठार झाला. असो, याप्रमाणे ही घटना घडली. आता उद्याच्या चिंतनामध्ये प्रत्यक्ष सुदामदेवाचं चरित्र आपण पाहू आणि भगवंताकडे सुदामदेव कसे आले आणि त्यांच्या सुदामदेवाचे पोहे उद्या होतील. याप्रमाणे कृष्ण यांच्या चरित्रामधली ही मोठी रम्य कथा, गोड कथा आपण उद्याच्या चिंतनामध्ये बघू. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.